नमस्कार मित्रांनो, तर आजचा ब्लॉग आहे. आपण बघूया कुठे जायचं आहे. आता सध्या आपण काही ठरवलेलं नाही आहे. बघू आपला ड्रायव्हर तर आपल्याला कुठे नेत होतं त्याच्यावर मला पूर्ण भरोसा आहे की तो जिथे पण नेणार व्यवस्थित नेणार. गाडी चालवतो मात्र तो आडवी तिडवी म्हणजे त्याला जमत नाही एवढी. मित्र आहे शेवटी, भरोसा करावाच लागतो मित्रांनो. बघूया आता हा कुठे नेतो. आता आपण पेट्रोल वगैरे भरलेला आहे. गाईज आपण जाणार आहे बोर डॅम. अच्छा, बोर डॅमला जाणार आहे. येस, तर आपण बोर डॅमला जाणार आहे म्हणजे ठरला मग नात करते काय यावंच लागते. बोर डॅम. तर आता आपण बोर डॅम, नेहमीचे आपले सवंगडी आपल्यासोबत मिस्टर सुमित सुभाषराव फाटकर आणि शुभम विष्णुपंतराव शेवकार. शुभमचा बायसेप कमी झाला यार. बघू शुभम, बायसेपची साईज कमी झाली आहे त्याच्या. काही तुम्हाला दोन शब्द बोलायचे मित्रांनो. बस मला इतकंच येते, नमस्कार मित्रांनो. हाय गाईस. आता मला कॅप्चर पण करू नका ब्लॉगमध्ये. नाही होत काही तुम्हाला बसते ना तुम्हाला. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आवडता यूट्यूब चॅनल RDX14 व्ह्यूजला. हुशार व्हायचो बाई. तर आता आपण पंचवटीवरनं सरळ निघालेलो आहे. आता आपण पोचलो आहे अमरावतीवाला जो पॉईंट आहे सरगिडा बाजूने आहे. आता काय डेकोरेशन करणं चालू आहे अमरावतीमध्ये आपल्या. आज गाडी चेंज आहे, आपण आज घेतलेली आहे स्प्लेंडर. कारण की मित्रांनो आपल्या गाडीतला शाईनने थोडा आज आपल्याला त्रास दिला. थोडं इंजिनमध्ये काम आलेलं आहे. कारण की आपला छोटा गाडी चांगली नाही चालत ना गाडी, त्यामुळे त्याचं इंजिन बसलेलं आहे. आता बघूया काय किती खर्च लागेल. कमी खर्च लागला पाहिजे अशी आशा करतो. जर तुम्ही अमरावतीमधले नसाल किंवा तुम्ही बोर डॅम नसेल बघितलं तर तुम्हाला काही नाही, बिझीलँडपर्यंत यायचं आहे. बिझीलँडपासून समोर जो मोर्चीकडे रोड जातो तिकडे थोडं समोर आल्यावरतीच तुम्हाला एक टोल नाका लागतो. टोल नाक्याच्या आधी तुम्हाला डावीकडे म्हणजे लेफ्ट हँड साईडला टर्न घ्यायचा आहे. तिथनं तुम्ही बोर डॅमकडे जाऊ शकता. ये अभी अपन पहुंच ही चुके हैं. रहता है यहाँ बड़े बड़े ट्रक्स खड़े हैं अभी. तर हा आहे आपला अमरावतीचा टोल प्लाझा. त्यानंतर इथनं तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तुम्ही इकडे डॅमकडे जाऊ शकता. आपण शक्यतो तुम्हाला इथून दिसत पण असेल, पाणी बघू शकता तुम्ही डॅमचं. चला आता तिथे पोचल्यावर दाखवतो मला. हा नाही, हाच आहे ना. तर तुम्ही वॉटर बघू शकता, पाणी तलावाला म्हणजे पूर्ण पाण्यामुळे पूर्ण डॅम ओव्हरफ्लो झालेला असं वाटत आहे आपल्याला. कारण की इथनंच पाणी दिसत आहे, खूप जास्त पाणी आहे. कारण की एवढं पाणी नाही काय रोड. तर फक्त हा रोडचा थोडा इश्यू आहे. तुम्ही मित्र हो राडगावमधून पण येऊ शकता. रामगावातून जायचं, त्यानंतर तुम्ही तिथून राईट टर्न घेतला की तुम्ही डॅमकडे येऊ शकता. किंवा मग तुम्ही कटोरा गावापासून पण येऊ शकता. कटोरा गावाकडे जायचं. कटोरा गाव संपल्याबरोबर स्कूल ऑफ स्कॉलर स्कूल लागते, तिथनं राईट टर्न घेतला सरळ 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 तुम्ही या रोडवरती निघता. हो ब्रो, पानी और रास्ते का काम भी चालू है. एक बार अगर रास्ता बन गया ना, एक नंबर रोड बन जाएगा भाई. ये क्या है, क्या बता यहाँ सामने खड़ा करके रखा है. ये वॉल बना के रखी है. इसका फार्म हाउस हेरिटेज. फार्म हाउस वाला ही जाने अपने को ज़्यादा इंटरेस्ट नहीं उसके फार्म हाउस में. और ये अपने लोग माता है. या गेटमधनं तुम्हाला हळवी अंदर जायचं आहे. फक्त आपला रस्ता थोडा ना खतरनाक आहे. तर इथे हेवी ड्रायव्हरच
गाडी चालवू शकतात व्यवस्थितपणे. हे देख सकते हो आंब्याची झाडे. आंब्याचं सीझन मित्रा उन्हाळ्यात असतं रे. और पाणी तो खूप आहे. आणि हे छोटे छोटे तलाव पण बघू शकता तुम्ही. शेततळे रस्त्याच्या मधात. तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितला का अंकित? लास्ट ब्लॉग मध्ये कोणता? अच्छा रात्रीचा. तर तुम्ही विशेष नाही राहिला. समंदर की लहरे. आणि हा असा आपला खडतळ पाणीमय प्रवास. समंदर की लहरे. आता माहिती नाही आपल्या शुभम भाऊचा काय हाल होत आहे मागे. तर आणि शुभम भाऊचा ट्रॅक्टर हवा कमी राहते त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये. त्याचा निघून जाते त्यांचा ट्रॅक्टर. अरे भाई बघू शकता काय काय लाल परी. अरे भाई कसा गाडी चालवतोय यार तू. काही जे चॉकलेट सिरम आहे. चॉकलेट सिरम याच्यापासून बिस्किट बनते. मुलतानी मिट्टी पण आहे. हे तुम्ही तोंडाला लावा आणि गोरे होऊन जा. नॅचरल आहे फुल. म्हणजे घरी भिजवायचं कामच नाही. इथे या डायरेक्ट तुम्ही तुमचा फेस पॅक लावून घ्या चेहऱ्याला. इन्स्टंट ग्लो. अभी तो और बाकी है मेरे दोस्त. ये अपने लोग पोल्यूशन फैलाने में उस्ताद. लोग बोलते हैं झाड़ियों में ऐसा क्या है, तो झाड़ियों में रहते हैं बर्ड्स. यानी कि लव बर्ड्स. गाडी म्हणतो सर मला कुठं आणलं. मालकला खूप हाऊस होती इथे यायची. शुभम भाऊला बघतो. शुभम भाऊ तर दूर पर्यंत नाही आहे. त्यांचा ट्रॅक्टर. ये भाईने मच्छी पकडली आहे. तू घाणेरडा आहे ना रे. मी एक पण शिवी देतो का? तू नेहमी शिव्या देत राहतो. तुला कळायला हवं ना. आणि कुणी यातून गाडी चालवली गेअरवाली तो परफेक्ट ड्रायव्हर आहे. पद्धतशीर गाडी बंद न करता. ट्रॅक्टर वाले दिसत नाही आहे दूर पर्यंत यार. आपल्या ट्रॅक्टर वाल्या भाऊला खूप मिस करत आहे आपण. शुभमचा ट्रॅक्टर अटकला माग येतात. तुला हळूहळू येत अटकला की नाही, कारण की आपण मागे ओढून बघू नाही शकत. नाही तर आपला थांबून घ्या तुषार दादा. येत आहे ना ते. हो आपला ट्रॅक्टर आहे मागे. कारण की ट्रॅक्टर खूप दूर आहे. हा बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर येत आहे मागून. ट्रॅक्टरला तर सवय आहे. तो बरोबर सर्वाइव्ह करते. तो मित्र कुठून हा हे ओव्हरफ्लो होत नाही ना पाणी. बघू ना आता. तर फायनली पोचलेला आहे. पोचलेला बघू शकता कितना पाणी आहे. ह्या इकडे उतरते. पाणी तर खूप आहे. कारण की पाणी ओव्हरफ्लो होत. आणि त्याच्या आधी आलो होतो तेव्हा एवढं पाणी नव्हतं इथे. आपला एक फर्स्ट व्हिडिओ अपलोड केलेला माशासोबतचा तो इच्छाच आहे. देख लो भाई ये है पानी. उधर बच्चे लोग तैरते हुए. की आम्ही मागा आलो होतो तर पाणी नव्हतं याच्यात. खाली होता. हा मी तू चिंतामणी आलो होतो ऋषभ तेव्हा.
घसरगुंडीवरून चाललो असं हळू हळू जा घसरगुंडीवरून. तिथं पायऱ्या आहे, पायऱ्यानं जा मस्त. तेव्हा मासोळ्या काढ, मासोळ्या मासोळ्या पहा म्हणून तेव्हा व्ह्यू बघ किती मस्त. अरे ब्लॉग मध्ये घेतो ना, एक नंबर फेका लागते. मोठी अटकली नाही काय कांदी. उडी मार रही. अरे निकले भाई, वहाँ पे दिख रही है ना बहुत सारी. वो देखो तुमको वहाँ पे दिखती छलांगे मार रही है ऊपर चढ़ रही. छलांगे मार रही वो. बर हे बाई पित्तर एक जण चढलं काय खाली नाही. हे रैमानी बाग किती आहे. रोहन जातो म्हणजे पाण्यात. तर आमचा विचार बनला आम्ही जाऊ, नाही तर आम्ही नाही जाऊ. काहीच नाही आहे पाणी. बडे या चप्पल आणायला पुरडली असती यार, नाही काय रे काय जो घसरते हा बघता. फोटो हा काढते. ब्लॉग ने व्हिडिओ काढ, व्हिडिओ. अभी वी कम टू दुबई. किती पकडी तुम्ही? मी पकडून दाखवतो. मर गई ना. हो राहू दे ना. तुम्ही आम्हाला म्हणता आमच्यामुळे वाया गेले. बाबा रेमानी पा असं असं आई वा आई वा आई वा. व्हिडिओ तर टाकणारच आहे. व्हिडिओ टाका लागते काय. या टाकला घे वर जाय वर जाय. होय ओला काही नाही. का हा काही नाही जाय. टाकणार आहे मी. आता फसला रे. पडते तोंडावर. या पडते तोंड. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it. हळूहळू आम्हाला पाहून येत आहे लोक. आता चढलो आम्ही इथे. फुल सेफ्टी आहे. आम्ही सेफ्टीनं चढलो. तुम्ही पण सेफ्टीनं ये जा. खाली काही उतरू नका, मस्ती काही करू नका. नेचर इज व्हेरी डेंजरस ॲज यू गाईज नो. गैंग जीरो ब्लैक बोन ब्लैक स्टोन. चालू आहे दाबरे जुबे दाब. हा चालूच होते. मारे पाय पाहिजे पाय. ओ शुभम हट. जाते पाय जाते पाय. मारली बस तुम्ही तो उडी. गोटे मारणी खेळत आहे. फोटो काढला तर पाय टाकला मी अंदर. तो तुषार यहाँ असं पकड लागते आणि इथं पकड लागते. काय खतरनाक ऑफ रोडिंग चालू आहे. जर बा काटे उभे उभे उभे.
रोडिंग विथ लॉर्ड स्प्लेंडर. घेणं मी भावा तू बे. कुठे कुठे खाऊन मग त्याच्यापेक्षा तर तोच बरा होता. काय कामाची बे 225 cc आमची 110 cc गपागप चालली. तुम्ही या रस्त्याने पण येऊ शकता, पण ते बघू शकता तुम्ही की किती किचड आहे, गाडी फसू शकते. शक्यतो सांभाळून गाडी चालू आहे इथे. तर घरी जात होतो तर कावड दिसले मित्रांनो. हर हर महादेव. चला आजचा ब्लॉग संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.